इंडक्शन रूरल. नमस्कार. आज आपण संसर्ग झालेल्या जखमेची काळजी कशी घ्यायची हे पाहणार आहोत. संसर्ग झालेल्या जखमांकडे खूप लक्ष दिलं पाहिजे आणि लगेचच त्यावर डॉक्टरांकडून उपचार करून घेतले पाहिजेत. पण डॉक्टरांकडे जाण्याआधी तुम्ही काही गोष्टी करू शकता. जखम स्वच्छ करा. 1 लिटर पाण्यात 1 चमचा मीठ टाकून पाणी उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर साबणाने जखम स्वच्छ धुवा. जखमेतील गोठलेले रक्त, धुळीचे कण, माती, त्वचेचे आणि मांसाचे तुकडे काढून टाकायचा प्रयत्न करा. जर उपलब्ध असेल तर सिरिंजची मोठी सुई काढून सिरिंजच्या साहाय्याने आणि असेल तर सक्शन बल्ब वापरून जखम स्वच्छ करू शकता. जखम उघडी ठेवा. अशा जखमा उघड्या ठेवाव्यात. त्यावर बँडेज किंवा कापड लावू नये. मोकळी हवा या जखमांना लवकर भरून येण्यास मदत करते. गरम पाण्याने शेका. दिवसातून 4 वेळा 20 मिनिटांच्या अंतराने जखमेच्या आजूबाजूचा भाग गरम पाण्याने शेकून घ्या. आवश्यकतेनुसार 1 लिटर पाण्यात 1 चमचा मीठ टाकून पाणी गरम करून वापरू शकता. जर हाताला किंवा पायाला जंतू संसर्ग झाला असेल तर तो भाग गरम पाण्याच्या बादलीत बुडवून शेकू शकतो. शक्य असल्यास हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करा. त्यानंतर तातडीनं आरोग्य केंद्रात जा. डॉक्टरांना भेटा आणि एखादं अँटीबायोटिक आणि टीटीचं इंजेक्शन घ्यायला लावा. डॉक्टरांचा सल्ला घेणं या परिस्थितीत खूप महत्त्वाचं असतं. आणि हो, जर जखम खूप गंभीर असेल आणि जंतू संसर्ग खूप वाढला असेल तर अनेकदा त्या भागाला रक्तपुरवठा बंद होतो. अशा भागातल्या पेशी मरून जातात. या स्थितीला गँग्रीन असं म्हणतात. गँग्रीनची लक्षणं कुठली तर दुर्गंधित हिरवट पिवळसर करड्या रंगाचा पू जखमेतून बाहेर पडतो. त्वचा काळी पडते. जखमेत हवेचे बुडबुडे येतात. त्या भागात फोड किंवा पुरळ निर्माण होतात. ज्यांना मधुमेह आहे त्यांना गँग्रीन होण्याची शक्यता ही जास्त असते. ही खूप गंभीर अवस्था असते. यात प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स देऊन रक्तपुरवठा वाढवला जातो आणि ऑपरेशन करून मेलेल्या पेशी काढल्या जातात. जखम स्वच्छ केली जाते. अशा तऱ्हेने जखमेच्या प्रकारानुसार तिची काळजी कशी घ्यायची हे आता तुम्हाला सविस्तर समजलं असेल. योग्य माहिती आणि योग्य वेळी केलेल्या कृतीमुळे आपण अनेक जीव वाचवू शकतो आणि वेदना कमी करू शकतो. हे ज्ञान इतरांनाही सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हेल्थ गुरु आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.